लग्नपत्रिकेत नाव नसल्यानं वाद, कौटुंबिक सोहळ्यात धारदार भांडण, तिघांचा मृत्यू। धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर इथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी 2 गटात वाद झाल्याची घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली। या वादातून धारदार शस्त्रानं वार केल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2 ते 3 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेत सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून साई गोसावी यांचा धुळ्यात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। आता या हत्याकांडामागील किरकोळ कारण समोर आलं असून लग्नपत्रिकेत नाव न टाकल्यानं हा वाद सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी सोनगड येथील 2 संशयितांना आणि वाहन चालकाला ताब्यात घेतलंय, तर रात्री आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर इथे एका विवाह सोहळ्यात भाऊबंदांमध्ये वाद होऊन साखरपुड्याच्या मंडपात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। या घटनेत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्यानं 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले। या घटनेतील भांडणाचं प्रमुख कारण आता समोर आलंय। या वादामागील मूळ कारण आता समोर आलं असून लग्नपत्रिकेत सोनगड, गुजरात येथील गोसावी समाजातील लोकांची नावं का नमूद केली नाहीत, यावरून सोनगड इथं काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाला होता। तसेच गोसावी समाजातील लग्न समारंभ व इतर सामाजिक कार्यांमध्ये वर्चस्व कुणाचं असावं, यावरून सोनगड व पिंपळनेर येथील गोसावी समाजातील व्यक्तींमध्ये मतभेद सुरू होते। या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। पिंपळनेर पोलिसांनी या घटनेतील आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातला पळून जात असताना सापळा रचून अटक केली। पोलिसांनी ओटाबरी या गुजरात बॉर्डर घाटातील रहिवाशांना गाडीचा नंबर देऊन ट्रॅफिक जाम करण्यास सांगितलं। त्यातून घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून हे 3ही आरोपी गुजरात राज्यातील सोनगड येथील रहिवासी असून या प्रकरणी कांतीलाल गोसावी वय वर्ष 42 आणि जसवंत गोसावी वय वर्ष 36 आणि वाहन चालक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। या प्रकरणी काल पोलिसांनी 3 जणांना अटक केल्यानंतर आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। अनिल हट्टू गोसावी याला गुजरातमधून पिंपळनेर पोलिसांनी अटक केली। अनिल गोसावी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत चेतावणी दिल्याचा देखील प्रकार यातून समोर आलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.